सांगे प्रसिद्ध वाटे क्रियासी करी भेद चांडाळुनी जन्म पावे ग्रीष्मकाले अरण्यात होई घातले पुण्यवंत त्या ते विघ्न जो करीत तेही जन्म चांडाळुनी नाडी भेद नेती करी वेदिक जानुनी औषध दे आनिक तोही होय महापातकी चांडाळ जन्मी संभवे जागरण मरण मोहानंदे मंत्र जपती कुब्ध बुद्धी जन्म होय चांडाळ त्रिशुद्धे वेद मार्ग त्याजिला विप्रू गुरुचे नरमने कवन हरिहरा ते निंदा करून अन्य देवता करे पूजन ऐसा नर तोय पतितोय ब्रह्म क्षत्रिया वैश्य शूद्र आपुले कर्म त्याजुनी महागुड आणि मार्गाचारे सदा तोची चांडलनी होय शूद्रापासी मंत्र शिके त्यासी घडती अनेक पतके गंगा गौरीश्वर उदके श्रवणाचे घातले सम विधवा स्त्रियांचा संग करे शिव्या देवनी अतिथी जेऊ घाली जरे श्राद्ध देवसे पिंड न करे चांडाल योने जन्म पावे माता पिता गुरुद्वेषी तो हे जन्मे चांडाल योनीसे आणिक जन्मे पाववसे उपजून येते परिसा गुरुची निंदा करी हरसी सदा करी विप्रद्वेष वेदचार्य करी बहुवस ऐसा होय ब्रह्म राक्षस भजे आपण गुरु देवता दुसरे देवा गुरु निंद करिता तो होय अपस्मरी तत्वता दरिद्र रूप पडितसे माता पिता गुरु अर्जुनी वेगळा वये सोडुनी तो बोरेवा पोटे उपजवनी महारोगे हो निराये सदा वेद दूषण करी आपण अपमान करी त्या ब्राह्मण कर्म भ्रष्ट होय जान मूत्रकृच्च रोगी होय लोकाची वर्म कर्मे आपण सदा करी उच्चारण तो हृदय रोगी होय जान महाकष्ट भुंजितसे गर्भपात करे स्त्रियासे वांज होऊन उपजे परसे पुत्र झाली या भरते भरवसे गर्भपात करू नये धर्मशास्त्रादी पुराणे सांगत एक कधी जाण अधिक जेवित्या दृष्टी लावी आपण बैराटंद होऊन उपजे पती सावे करिष्ठ दे गंधर्व योनी जन्म पावते त्यापासी रस औषध घेते मृग जन्मे त्यासी होय ब्रह्महत्या केली जरे क्षयरोगी होय निजधारे स्वरूप पाणी ओळखाव परे शाम्य दते होय जाना सुवर्ण चोरी केली आसे विद्रुप्त कुणी होय परियेसे दृष्टी करे गुरु स्त्रियेसे कुष्ठ होवने उपजे नर अश्ववध गोवध करिता वांज जवरे होय तो निश्चिता सेवेची होय अनुपता दोष काहे न त्यासे विश्वघातकी परियेसे जन्म ऐसे होती त्यासे अन्न जेविता वांतिसे होय बरवसे अन्न सेवका एकचा चळवूनी घेऊनी जाय जो कवन त्याचे सदा बंधन कारागृह भुंजतसे स्त्रियाचे चोरून घेऊनी खाये मतिहीन जन्म पावे सदा क्लेशी आपण होय अंती जाय नरकासे सर्प जाती मारी नर सर्पयोनी होय निर्धार ऐसे दोष असती अपार आता तस्कर करन सांगेन सुवर्ण चोरी करी नर प्रेमे व्याधी होय निर्धर एखादा पुस्तक करी तस्कर आंधळा होणे उपजवे वस्त्रे चोरी करी जरी स्त्री रोगी होय निर्धारी गणद्रव्या चोरी करी गंडमाळ होणे उपजवे स्वच्छेवासी असेल नर त्याची वस्तू आणि चोर सदा वसे बंद घर ब्रह्मण पुराण बोलिल असे परद्रव्य पहारी देका परमत्पार विशेषा परद्वेषी नर एका अपुत्री होणे उपजवे अन्न चोरी केली देका गुलम व्याधी होय एका धन्यादी तस्करी करी जो का रक्तांगी दुर्गंधी होय शरीर करी का एखाद्या तैल चोरी तो दुर्गंधी चरित्र शरीरे परस्त्री परमतु भावस्व जो पहारी ब्राह्म रक्षस जन्म पावे मोती मानिक रत्ने देका चोरी करीन एका हिनतयासी जन्मनिका पावे तो नर निर्धारी पत्राशा कधी फळे चोरी खरोजी होय परंपारे रक्तपाणी निर्धारी गोचिड होय तो निर्धारे कासे लोकापुस लवन
तस्कर करी नर जान श्वेत कुष्ठ होय निर्वाण विचारून रहाटवे देव द्रव्य अपहारी देका देव कार्यनासिय भक्षका पंडुरोगी होय निका फळ चोरे होय विद्रुप परक निपेक्षी चोरी देका करिता होय सदा शोका धेनु तस्करा धन तस्कर अधिका अष्ट जन्म पावे अवधारा फल चोर वहे वनचर जल चोर वहे कवळा थोर ग्रोप करणे तस्कर तो हे काज जन्म पावे जाना मधु तस्करा वधारे जन्म पावे तो घारी हो रस करे चोरी कुष्ठ होय परिसया श्री गुरु मनते पिता तासे दोष करिता जन्म वयसी आता सांगेन वे विचार प्रकरणे से शांती परवे बोलविले ऐसे परस्त्री अलिंगन केलिया देखा शतजन्म श्वान होय ऐका पुढती मागुती सर्प जन्मनिका भोगी दुःखा अवधारी परस्त्री योनी पाये दृष्टीने आंधळा होनी जन्मे बंधु भरिया संपर्क करणे गंधर्भ जन्म पावे देका तो हे जन्म सोडून सर्पयोनी जन्मोनी पुनरुपी नरका जावनी नाना कष्ट भोगी आपण सखा भरिया सवे देका मातुळ स्त्री असे विषेका ले देखा करे संपर्का श्वान योनी होनी जन्मे परस्त्रीचे मुख न करावे अवलोक जरी पाहिले कबुदिका चक्षुरोगे होणे उपजे आपण ऐसे शूद्र जाते विप्र स्त्रीशी करी रती दोघे कुर्मी होणे उपजवते हे निश्चित अवधारा सदा शूद्र संपर्क करे तेची स्त्रियाशी व्यभिचारी जन्म पावे तो कुतरे महादोष बोलिलासे ऐसे तया पतिता प्रते श्री गुरु आपण निरूपते ऐकत होता त्रिविक्रम भारते प्रश्न केला श्री गुरुसी स्वामी निरूपले धर्म सकळ ऐकता जन्मले मन निर्मळ जरी घडले कवेळ पाप जाये कवनी परी श्री गुरु म्हणते त्रिविक्रमासे प्रयच्छासी असे पापासे पश्चाताप होय जासी पाप जरी असेल तोर केले अंतकरणी असेल खेचले त्यासे प्रायचित्त असे भले कर्म वापकी बोलविले असे प्रयाचिताचे विधान सांगेन एका स्थिर मने अनेक ऋषीचे आसन वचन प्रकार असे एका तुम्ही प्रथम द्यावा ब्रह्मदंड त्याने होय पाखंड गोदान द्यावे अलंकृत कांड अशक्य तरे द्रव्य द्यावे निकाश अथवा धर्निकष सूक्ष्म अवलिया पावनिशक स्थूल सूक्ष्म असेल पातक ते नैवेद्य पै द्यावे अज्ञान कृते पापासे पश्चातापे शुद्ध परियेसे गुरुसेवा तत्परेसे केलिया गुरु निवारिल नेता पाप केलियासे प्रायचित्त परियेसे प्रणाय मन दिवतेसे पुण्यतीर्थे दहा स्नाने तीन गुंजा स्वर्ण द्यावे नदी आचारावी दोन गावे सौम्य पातकयाची भावे जाती पापे परियेसे स्त्री पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत दोघा समगडे निश्चित दोघे आचरावे प्रायचित्त आणखी असे एक प्रकार त्याने होय पाप दूर गायत्री जप 10 सहस्त्र विप्रा 12 भोजन द्यावे तिल हवन 1 सहस्त्र करावे ते वेद मंत्रे याचे नाव गायत्री कृच्च श्री गुरु सांगते ते विक्रमासे प्रंजापच कृच्च देका असे विधी अतिविशेषा भोजन करावे कभुक्तिका अथवा आईचिया भिक्षा उपवास करावे 3 दिवस स्मरण करावे श्री गुरुचरणास येणे जाते सौम्य दोष जे आपणासे अतिकृच्य असे एक चित्त मुनी एक दोष सतीला साम्यनेक अज्ञेनेची केलिया अन्न घ्यावे सप्तशिते ग्रास सकाळी 15 रात्री 12 अथवा 2 8 ग्रास याताची अन्न जेवावे ऐसे सौम्य पातकासी जे विधी असती परियेसे मैमान नेमिनेसे अंजोळी भरे अन्न जेवावे उपवास 3 करावे देका प्रकार सांगेना तानिका 3 दिवस उपशोका घृते पारण करावे 3 दिवस घृत घेऊन शिर घ्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षुनी पुनः क्षीर 21 दिवस एखाद्या असेल अशक्य त्यासी करावे तुतके उपवास
पश्चातील द्यावे उपवास पूर्णाच्या कृच्य करा ऐसे पूर्णदक घ्यावे प्रीती दिवसे करावे ते तुके उपवासे पश्चातापे घ्यावे कमल बिलव अश्वत्व कुच्छदके श्रम पान करा नित्य पान करावे प्रत्य पूर्णकृच्य परियेसा आणि कसेक प्रकार करावा चंद्रयानाचार कुकुंडा प्रमाणाहार ग्रास घ्यावे वर्धमाने अमौसेसी एक ग्रासो पौर्णिमेसे पंचदशो कृष्ण पक्षी अवतारावा हर्षो दुसरे मासे हविष्यन आपले पाप प्रगटोनी उच्चारावे सभ्यस्थानी पाश्चातापाचे जळणे जाय पाप अवधारा आता सांगेन तीर्थाकृच यात्रा करिता पवित्र वाराणसे श्वेत पर्वत स्नान मात्रे पापे जाते वरकड तीर्थ गेलियासी गायत्री जप स्त्रेसे पाप जया तत्वरेसे समुद्र सेतु बंदेसी स्नान केलिया परियेसे भ्रूण हत्या पापनाशे कृतज्ञादे पातके विधी पूर्वक सुचीसी जाप कोटी गायत्री से ब्रह्म हत्या पापकनाशे एक त्रिविक्रमा एक चित्ते लक्ष वेळ जप केलिया सुरापान नाप जायलया सुवर्ण चोरी पापलया सप्तलक्ष जपे जाना अष्टलक्ष गुरुत कल्पासी गायत्री जपा पापनासी आता सांगेन परियेसी वेदाक्षरे पापजाय पवमान सुक्त सत्वारी पठन करिता ब्रह्म हत्या दुरे इंद्रमित्र अवधारी एक महिना जपावे सुरापानी न पातके जातील येणे सुतके शुनपेन नाम सुतके सुवर्ण हरता पाप जाय पवमान शन्न इंद्र सुक्त पठन करिता अविष्यन्नत मासे काजरी पटत गुरुतल्प पाप जाय पंचमासका 6 मास मिताहार करुणी पुरुषे पुरुषुक्ते पापनाश पंचमहादोष जातील त्रिमधो महंत्री मंत्रसुक्त सुपर्ण त्रिवान युक्त जपावे मंत्र नाचिकेत समस्त पातका प्रयचित पै नारायण प्रश्न देका जपावे भक्तिपूर्वका जातील पंचमहापातका भक्तिपूर्वक जपावे त्रिपाद नाम गायत्री से जपती जे जन भक्ति से अगर्मर्शन त्रिवृ से सप्त जन्म पाप जाय आपमेद पन्नासे तद विष्णु नाम सुक्ते से जपती जे जन भक्ति से सप्त जन्म पाप जाय आणखी असे विधान देखा अज्ञान कृत दोषाधिका अनुप्त होऊनी विषेका पंचव्य प्राशन करावे गोमूत्र गोमय क्षीर दधी गुप्त कुशा सागर घ्यावे असे विविध तत्र प्रथम दिवसे उपवास नीलवर्णीचे गोमूत्र कृष्णवर्ण गोमय पवित्र ताम्र गायेचे शिर शुभ्र श्वेत धेनुचे दक्षी घ्यावे कपिला गायीचे तुप भरवे ऐसे पंचगव्य घ्यावे एकचे क्लुप्त स्वभावे सांगन एका विधान गोमूत्र घ्यावे पावशेर अष्टदार्धा गोमय पवित्र शिर पावने शे दोर दधी 3 पाव शिर घ्यावे घृत घ्यावे पावशेर तुतुकेची मिळवावे कुशार घेता मंत्र निर्धार विस्तारोनी सांगेन कुशा सहित 6 रसास एकेकासी मंत्र पृक्त से प्रथम मंत्र इरावती ऐसे इंद विष्णु दूसरा देखा मनस्तो के मंत्र तीसरा चौथा प्रजापति मंत्र पंचम गायत्री उच्चारावा 6वा व्यहती प्रणव पूर्वक ऐसे मंत्रोने पंचगव्य घ्यावे अनुप्त होऊन एक भावे अस्थिगत चर्मगत पूर्व पापे नास्ते अवधारा गायी न मिळे तुके जिन्नसे कपिला गाय मुख्य परियेसे जाती दोष दर्शना मात्रेसे कपिला गाये उत्तम पंचमहापातके नावे सांगेन एक ऐक्य भावे चौघे असते कृत नावे पंचवासवे मिळाला तो चौघे पातक करती देखा एखादा मिळाला त्यासी एका त्या सहित महापातका आहे ती पापे परेसा ब्रह्महत्या सुरापान
एखादा करे गुरुस्त्री गमन सुवर्ण चोरी चवता जाण पाचवा पातकी जो मिळे त्यासे ऐसे पातक गडे ज्यासे प्रयाचिती असे त्यासे जगत दूरदर्शने संतोषे अनुग्रह पुनती एखादा वेद शास्त्रज्ञ स्वधर्माचार अभिज्ञ त्याच्या अनुग्रहे पापग्न पुनती होय अवधारा ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासे पच्चीती सांगती विस्तारेसे समस्त विप्र संतोषे ज्ञान प्रकाश होनिया श्री गुरु म्हणती पतितासी पूर्वी तू विप्र होती श्री गुरु माता पिता दुरीसे यास्तव चांडाल जन्मासी आता सांगो तुझं अधिक स्नान संगामी मास एक केलिया जाईल तुझा दोष पुनरुपी विप्रजन्म पावसे पतित म्हणे स्वामीसी तुझे दर्शन झाले मजसे कावळा जाय मानसे सरोवरासे राजहंस केवी होय तैसे तुझे दर्शन मात्रे आपण झालो पवित्र तारावे आता माते शरणांगता रक्षका परीस लागला लोहासी सुवर्ण होय ततज्ञेसे सुवर्ण मांगुती लोह कैसे होय स्वामी जगद्गुरु तुझे दर्शन सुधारासे आपण झाले ज्ञानरासे अभिमंत्रून आता मजसे विप्रामध्ये मिळावे ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु बोलती हासून तुझा देह जातेहीन केवी विप्र म्हणती तुझा पतितांचे सुधारिसी वर्धता तुझे रक्तमासे ब्राह्मण म्हणते तुते कैसे सकळी निंदा करतील पूर्वी ऐसा विश्वामित्रा क्षत्रिया वंशी गदी पुत्र तपोबळे करुणी पवित्र विप्र म्हणावे आपणा ते ब्रह्माची या शतवर्षे तप केले महाक्लेशे तेने बळे म्हणवितसे ब्रह्मऋषे म्हणून इंद्रादी सुरवसासे विनविता होय परियेसे आपणा ते ब्रह्मऋषे म्हणून बोला म्हणतसे देव ऋषे म्हणते तयासे आम्हा गुरु वसिष्ठ ऋषे जरी तो म्हणेल ब्रह्म ऋषे आपण समस्त अंगीकारू ऐसे तया वशिष्ठासे विनवी विश्वामित्र ऋषी ब्राह्मण म्हणा आपणासे केले तप बहुकाळ ऋषी म्हणे विश्वामित्रा क्षत्रिय तामसा पात्रा देह टाकणे अपवित्रा मग विप्रकाळी जन्म होसे मग तुते व्रत संबंध वैल गायत्री प्रबोध दंडी तू होशील शुद्ध मग ब्रह्म ऋषी नाम तुझे काही केलिया न म्हणे विप्रा कोपला मुनी विश्वमित्रा वशिष्ठाचे शतपुत्रा मारिता झाला तये वेळी ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषी काही केल्या न हे तामसे अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वमित्रा ते वर्तता ऐसे एक दिवसे विश्वामित्र कोपसे हाता घेऊन या पर्वतासे घालू आला वशिष्ठावरी विचार करी मागुती म्हणी जरी वधीन वशिष्ठ मुनी आपणा ते न म्हणती कोणी ब्रह्म ऋषी म्हणून या इंद्रिदादी देव समस्त ऋषी म्हणती वशिष्ठ वाक्या सरसे आपण म्हणे ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणून या ऐसा वशिष्ठ मुनीवर मारिता म्या दोष फार म्हणून टाके गिरी शिखर भूमीवरी परेसा अनुप्त झाले अंतकरण वशिष्ठी ऋषी ओळखून ऋषी रे म्हणून पाचारिले तै वेळी संतोषने विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य माझे घरी तुम्ही आता न घ्यावे स्वामी या ऋषी वचन ऐकुनी बोलत असे वशिष्ठ मुनी तुझ्या शरीरी सूर्यपचनी पाक करणे अन्नापना विश्वामित्रे अंगीकारिले सूर्यपाकी अन्न केले सहस्त्र किरण तापिता वेळे देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामुनी अति समर्थन अनुष्टुनी पूर्वी देह जाळुनी नूतन देह धरिता झाला मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्म ऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्राख्यात या कारणे तुझा देह विसर जावा जन्म इह अनुप्त झाला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मण कुळी ऐसे त्या पतितासे
बोधिती श्री गुरु परियेसे लादले असे सुगद्यासे त्याच्या मानसे न येची निदान सापडे दरिद्रासे तो का सांडिल संतोषे अमृत सापडे एखाद्यासे तो का सोडिल सुखा सुखे एखादे ढोर उपवासी पावे सुकाडी गृहासी तेतुनी जावया तयासी मनन वय परियसा तैसे तया पतितासे लादले ज्ञान निधारासी नवचे आपले मंदिरासे विप्रापन म्हणवितसे युतुके होता अवसरे आली त्याची पुत्र नारी म्हणितली लागल्या पस्मारी जवडी येता स्त्रियेसी स्पर्शो नको म्हणे तिसे कोप करोनी मारवयासे जातसे तो पतित दुःख करे त्याची भरिया जाऊनी नामे श्री गुरु पाया पतित माझे सोडूनिया जातोय का स्वामी या कन्या पुत्र मज बहुत कोणत्या ते प्रतिपडित आम्हा त्या अजून केवी जात न करवी आपण अंगान करोनी जाती आवहे पतना महादोष बोलीजे सूर्य भूमी साक्षेसे तू आवरिले त्रियसे तिस त्याजेते महादोषे तू जगते नोहे जान श्री गुरु वचन ऐकोनी विनवतेसे कर जोडुनी केवी होया तेहने ज्ञान होऊनी मागुते श्री गुरु मनी विचारिती याचे अंगी असे विभूते प्राक्षाळावे लुब्धा हाते मगा ज्ञान होय त्यासे ऐसे मनी विचारुनी संगती शिष्या ते बोलवुनी एखादा लुब्ध पाचारुनी अनाता त्वरेसे तया ग्रामी द्विज एक करी उद्दिम वानिक त्यासे पाचारिती एक तया पत्या सन्निध श्री गुरु म्हणती तयासे स्थापना करी गा पतितासे होय आस्तक संसारे श्री गुरु रूपू निरोपण ब्राह्मण घेऊनी आला उदकापन पितावावरी घालीत तीक्षण गेली विभूती धोवुनिया विभूती धुती पतिताचे झाले आनंद मनो त्याचे मुख पाहता स्त्री पुत्राचे धावत गेला तया जवळी आलिंगने पुत्रासे भ्रांती झाली म्हणे त्यासी कालो या स्थळासे तुम्ही येणे कोण काज ऐसा मनी विसमय करीत आपल्या घरा गेला पतित सांगती लोक वृत्तांत विसमय करे तयावेळी युतके होता कौतुक पाहता होते नरलोक आश्चर्य करती सकळिक म्हणती अभिनव काय झाले त्रिविक्रम महामुनी जो का होता गुरु सन्निधानी पुसत से विनवोनी ऐका श्रोते एक चित्ते त्रिविक्रम मने श्री गुरु से होतो अनुमान मानसे निरोप द्यावा कृपेसे विनंती एक अवधारी महापातपती यातिहीन त्या ते स्वामी दिदले ज्ञान अंग धुता तत्क्षण गेले ज्ञान केवी त्याचे विस्तारुनी आम्हासे निरोपावे कृपेसी म्हणून लागला चरणासे भाव भक्ती करोनिया ऐसे पुसे त्रिविक्रमयती श्री गुरु त्यासी निरोप देती त्याचे अंगीचे विभूते दुता गेले ज्ञान एका ऐस्या विभूतीचा महिमा महात्माचा हस्त संगम प्रपंच होय परब्रह्म भस्म महिमा पारसे श्री गुरु वाक्य ऐकोनी विनवितसे त्रिविक्रम मुनी दैव गुरु शिरोमणी भस्म महिमा निरोपावा सिद्ध मने शिष्यासी भस्म महात्मा त्रिविक्रमासी
श्री गुरु सांगती विस्तारेसी एक चित्ते एकपा म्हणे सरस्वती गंगाधर सांगे गुरु चरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभिष्टे साधती पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारुन महाराष्ट्री भाषी करून सांगे सरस्वती गुरुदासा इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरुते श्री नरसिंह सरस्वतोपख्याने सिद्धनामधारक संवादे कर्म विपका कथन नम अष्टविशोऽध्याय गूढः श्री गुरुवर्य दत्तात्रय भगवान की जय।